We speak about unity and diversity, but we don't practice it. डिग्निफाईड प्लॅटफॉर्म्स जिथे आपण सर्वसमावेशकता किंवा इन्क्लुझिव्हिटी इतक्या एक्सटेन्सिव्हली प्रॅक्टिस करू शकू वेगळ्या वेगळ्या डायव्हर्स वर्कफोर्सपासून, त्याचा हा टेरेसीन हा एक अटेम्प्ट आहे. रोटरी डिस्ट्रिक्ट 313च्या वतीने सर्वांचं मनापासून स्वागत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की रोटरी ही आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी एक अतिशय उत्तुंग अशी सेवाभावी संस्था आहे. अनेक वर्ष म्हणजे 118 वर्ष अविरत कार्य करणारी रोटरी 200हून अधिक देशात विस्तारलेली आहे. 14 लाखाहून अधिक असे त्याचे सदस्य आहेत आणि रोटरीचं नाव घेतलं की आपल्या डोळ्यासमोर येतो म्हणजे पोलिओ निर्मूलनाचा प्रकल्प. पण मंडळी, नुसता हाच प्रकल्प नाही तर अनेक ट्रस्ट एरियाजमध्ये रोटरी कार्य करते आणि रोटरी काम करत असताना जो बदलता काळ आहे, त्या काळाबरोबर जो बदलता एक समाजाचा चेहरा आहे, त्याचे जे प्रश्न आहेत त्यावर विचार विनिमय करून नवनवीन ॲव्हेन्यू सुरू करतोय आणि त्यातूनच जन्म झालाय एका सुंदर अशा नवीन ॲव्हेन्यूचा, ज्याचे नाव आहे डायव्हर्सिटी, इक्विटी अँड इन्क्लुजन. तर या रोटरी या संस्थेचा रोटरी डिस्ट्रिक्ट 313 हा देखील एक भाग आहे आणि आम्ही रोटरी डिस्ट्रिक्ट 313चे सदस्य आहोत. मला एक खूप आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की आज आम्ही एका आगळ्या वेगळ्या सुंदर अशा रेस्टॉरंटमध्ये आहोत, ज्याचं नाव आहे टेरासीन. आणि टेरासीन ज्यांनी स्थापन केलं त्या डॉक्टर सोनम कापसे आज आपल्याबरोबर आहेत. डॉक्टर सोनम कापसे, आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद. मंडळी, डॉक्टर सोनम कापसे यांनी मॉलिक्युलर डायग्नोस्टिक्स यामध्ये स्पेशलायझेशन केलंय आणि ते देखील टाटा हॉस्पिटल मुंबई इथून. त्यांनी हेल्थ केअर इनोव्हेशन अँड रिसर्च यामध्ये अनेक प्रोजेक्ट्स हाताळले आहेत. पण हे सगळं करत असताना मित्रांनो, त्यांनी एका गोष्टीची जाणीव ठेवली आहे, ती म्हणजे समाजातील जे दुर्बल घटक आहेत त्या घटकांना आपल्यामध्ये कसं सामावून घेणं, हा त्यांनी कायम त्यांच्या मनात ठेवलेला विचार आहे आणि त्यातूनच निर्मिती झाली आहे या टेरासीन या रेस्टॉरंटची. तर आता आपण चर्चेला सुरुवात करूयात. आता पहिला आपला घटक आहे डायव्हर्सिटी. तर डॉक्टर सोनम, मला असं विचारायचं आहे की समाजात आपल्याला विविध ठिकाणी डायव्हर्सिटी दिसते, निसर्गात डायव्हर्सिटी दिसते, तर तुम्हाला याचं महत्त्व किती वाटलं आणि तुम्ही तुमच्या रेस्टॉरंटमध्ये डायव्हर्सिटीचा वापर किंवा त्याला कशा पद्धतीने फॉलो केलं? मॅम, आपण युनिटी इन डायव्हर्सिटी हे शाळेमधून शिकत आलेलो आहोत आणि इंडिया इज अ डायव्हर्स लँड. इतके वेगळे रिलिजन्स आहेत, कास्ट आहेत, वेगळे लँग्वेजेस बोलले जातात. सो वी आर ऑलरेडी म्हणजे आपल्याला डायव्हर्सिटीची सवय आहे. आपल्याला डायव्हर्सिटी मध्ये वेगळ्या लोकांना भेटण्याची, वेगळ्या रिलिजन्सला एक्सपिरियन्स करायची सवय आहे. त्यामुळे आय थिंक डायव्हर्सिटी असं खूप वेगळी टर्म किंवा खूप युनिक टर्म अशी इंडियामध्ये नाही आहे. वी स्पीक अबाउट युनिटी अँड डायव्हर्सिटी, बट वी डोंट प्रॅक्टिस इट. आणि ती प्रॅक्टिसमध्ये कशी आणण्यात येईल? डिग्निफाईड प्लॅटफॉर्म्स जिथे आपण सर्वसमावेशकता किंवा इन्क्लुझिव्हिटी इतक्या एक्सटेन्सिव्हली प्रॅक्टिस करू शकू वेगळ्या डायव्हर्स वर्कफोर्सपासून, त्याचा हा टेरेसीन हा एक अटेम्प्ट आहे. आणि इथे आपण डेफ कम्युनिटीपासून सुरुवात केली होती आणि मग व्हिज्युअली इम्पेअर्ड, डाऊन सिंड्रोम, सेरेब्रल पाल्सी, लर्निंग डिसेबिलिटीज, मेंटल डिसेबिलिटीज, डेव्हलपमेंटल डिसेबिलिटीज, असे 14 वेगळे डिसेबल्ड कम्युनिटीजला आपण एका सिंगल डायव्हर्स प्लॅटफॉर्मवर आणलं आहे. मला नेहमी असं वाटतं की मी मल्टीनॅशनल कंपनीसाठी काम केलं आहे आणि तेव्हा मला नेहमी लक्षात येतं की डायव्हर्सिटी ब्रिंग्स स्ट्रेंथ टू एनी बिझनेस. आमची NGO नसताना किंवा एक ट्रस्ट नसताना एक सस्टेनेबल सोशल एंटरप्राइज आहे आणि ॲज एनी अदर बिझनेस आमची स्ट्रेंथ ही आमचे मॅनपॉवर, आमचे एम्प्लॉईज आहेत. आणि द होल आयडिया वॉज की अवेअरनेस कसा जनरेट करता येईल. वेगळ्या कम्युनिटीज, व्हल्नरेबल कम्युनिटीज किंवा डिसेबल्ड कम्युनिटीजला जर आपण सोबत घेऊन आपल्याला नेशन बिल्डिंगच्या साठी हातभार लावायचा असेल तर कशा पद्धतीत हे लोकांपर्यंत नेता येईल, हा प्रयास आहे टेरेसीनचा. मित्रांनो, इथला मेनू इतका भन्नाट आहे, इतका व्हॅरिड आहे, पण त्या मेनू मधनं सुद्धा या आपल्याला काहीतरी छान संदेश देतात. तो काय ते ऐकूया. जसा आपला पहिला प्रश्न होता डायव्हर्सिटी,
तर इथे आपण डायव्हर्स टास्क फोर्स घेतला आहे. त्याच्यामध्ये सर्व्हिसचा जो मेन्यू आहे ते स्पेशली मूकबधीर समुदायासाठी आहे. आणि इंडियन साईन लँग्वेज, जसे आपले डायव्हर्स लँग्वेजेस आहेत इंडियामध्ये, त्यामधलीच एक लँग्वेज म्हणून त्याला आता मान्यता मिळाली आहे. तर आमचा मेन्यू हा इंडियन साईन लँग्वेजमध्ये आहे आणि इंडियन साईन लँग्वेजचाच वापर करून हाताच्या द्वारे तुम्हाला इथे ऑर्डर प्लेस करायची आहे. म्हणजे हे एक कंड्युसिव्ह एन्व्हायरमेंट आहे आपल्यासाठी नव्हे तर डिसेबल्ड कम्युनिटीसाठी, जिथे त्यांना त्यांच्या स्ट्रेंथवर काम करता येईल. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, आम्ही एक ट्रस्ट किंवा NGO नसताना एक बिझनेस एंटरप्राइज आहोत आणि आमचा मोटो हा सिम्पती न दाखवता स्ट्रेंथ दाखवण्याचा उद्देश आहे, ज्यातून आम्ही सगळ्यांसाठीच लाईव्हलीहूड, रोजगार, त्याच्यानंतर एम्पावर करत आहोत या वेगळ्या वेगळ्या डिसेबिलिटीजला. त्यामुळे गोईंग फॉरवर्ड आय थिंक आम्ही सगळ्या लोकांसमोर, एज्युकेटेड लोकांसमोर डायव्हर्सिटी अँड इन्क्लुझिव्हिटीचं एक असं एक्झाम्पल ठेवत आहोत जिथून आम्हाला लक्षात येतं की हा खूप इझिली प्रॅक्टिस करता यावा. तुम्हाला त्यासाठी कोणतं खूप मोठी ऑर्गनायझेशन किंवा खूप एक्सटेन्सिव्ह फंड्स याची गरज नाही आहे. वन लाईफ ॲट अ टाइम यू शुड इन्क्लूड अँड यू शुड चेंज. दॅट्स ऑल द मॅटर्स. टेरासिनचा मोटो आहे ॲबिलिटी इन एव्हरी डिसॅबिलिटी, अँड दिस इज अ ग्रेट थिंग आय फील. आता आपण आपल्या दुसऱ्या घटकाकडे वळूया, ज्याचं नाव आहे इक्विटी. इक्विटी मीन्स नीड बेस्ड हेल्प, की ज्याची जशी गरज तशी त्याला मदत. तर हे जे इक्विटीचे प्रिन्सिपल आहे हे टेरासिनमध्येही वापरलं जातं. तर ते कशा पद्धतीने? मॅम, असं नाही आहे की डिसेबल्ड कम्युनिटी ही कामच नव्हती करत. टेरेसिन यायच्या आधीपासून हे मुलं वेगवेगळे रोजगार करत आहेत आणि त्यांना जे इक्वल अपॉर्च्युनिटीज किंवा इक्विटी जे आपण म्हणतो त्याचे ऑप्शन्स किंवा चॉईसेस कधीच नाही मिळाले. हे काम आहे, या पद्धतीत तुम्हाला करायचं आहे. पण इथे आपण टेरेसिनमध्ये वेन वी टॉक अबाउट इक्विटी, आपण त्यांच्या आवडीचे किंवा त्यांच्यासाठी कंड्युसिव्ह असणारे वेगवेगळे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज तिथे दिले आहेत. आणि वेन वी से दॅट इट्स नीड बेस्ड असिस्टन्स, आय थिंक वी ऑल हॅव नीड्स. आपले स्वतःचेही खूप बिंग अ नॉन डिसेबल्ड इंडिव्हिज्युअल असे नाही आहेत की आपले नीड्स संपतात किंवा नीड्स कमी असतात. वी ऑल्सो हॅव नीड्स. तर त्या पद्धतीत वेन तुम्ही तुमच्या एम्प्लॉयमेंटचा एक खूप महत्त्वाचा माइलस्टोन कव्हर करत आहात आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला ती इक्वल अपॉर्च्युनिटी मिळाली टू चूज अँड टू मूव्ह अहेड इन लाईफ, तर आय थिंक इक्विटी प्लेज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रोल ऑन अ प्लॅटफॉर्म लाईक आर्स. आणि सर्व मुली इनफॅक्ट जेंडर्स, दोन्ही जेंडर्स तेवढ्याच ताकदीने काम करत आहात. म्हणजे आपण वेन वी टॉक अबाउट वुमेन इक्विटी और वेन वी टॉक अबाउट जेंडर इक्विटी, त्या गोष्टीसाठी पण आम्ही असे लिमिटेशन्स नाही ठेवलेत की ही मुलगी हे करू शकणार नाही किंवा हा मुलगा ह्याला हे काम दिलं पाहिजे. सो कीपिंग अ व्हेरी ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह अँड माइंडसेट की ह्या मुलांना कशा पद्धतीत त्यांच्या स्वतःच्या ताकदीची जाणीव करून देता येईल आणि त्याला सर्व म्हणजे त्यांना भक्कम करता येईल त्यांच्या स्वतःच्या फॅमिलीजची काळजी घेणं, स्वतःचं फ्युचर प्लॅन करण्यासाठी, याचा प्रयत्न मी करत आहोत. आणि मी असं ऐकलंय की हे जे अपंगत्वाचे जे वेगवेगळे कम्युनिटीज आहेत, त्या वेगवेगळ्या कम्युनिटीज करता तुम्ही काम करताय. तर मला असं वाटतं की हे देखील तुमचं एक उत्तम उदाहरण आहे की तुम्ही वेगवेगळे मॉड्यूल्स तयार केले आहेत. सो दीज मॉड्यूल्स आर अकॉर्डिंग टू देअर नीड. येस, दिस इज द बिग एक्झाम्पल ऑफ इक्विटी. हो मॅम, राईटली सेड. तुम्ही जे म्हणत आहात की आम्ही सुरुवात हे डेफ कम्युनिटीमधून सुरुवात केली होती ट्रेनिंगसाठी आणि दर महिन्यात आम्ही वेगळ्या वेगळ्या डिसेबल्ड कम्युनिटीजला ट्रेनिंग सुरू केली. बिंग अ रिसर्चर, अ सायंटिफिक रिसर्चर, माझा अप्रोच हा सायंटिफिक आहे. whether it is for behavioral aspects, whether it is for physical traits, emotional well-being. आणि तो वेगळा ट्रेनिंग मॉड्यूल घेऊन आम्ही टेलर मेड प्रोग्राम्स केले. वेन वी प्रॅक्टिस इक्विटी, आपल्या इथे युजली कसं होतं की एका NGO मध्ये जर तुम्ही गेला किंवा एखाद्या मेंटल डिसेबिलिटीजच्या ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला लक्षात येतं की वेगळ्या वेगळ्या डिसेबिलिटीज एकसोबत ठेवल्या गेल्या आहेत आणि अशा सिच्युएशनमध्ये त्यांची स्ट्रेंथ ओळखणं किंवा त्यांची कॅपेबिलिटी समजून घेणं हे इम्पॉसिबल आहे. त्यामुळे इथे आम्ही एव्हरी मंथ अ सायंटिफिक अप्रोच घेऊन त्यांचे ट्रेनिंग मॉड्यूल्स टेलर मेड केले त्या डिसेबिलिटीसाठी आणि त्यांना तयार करत करत आत्ता सध्या ऑन दिस प्लॅटफॉर्म एका डिसेबिलिटीपासून जी सुरुवात केली होती 1 वर्षापूर्वी, आता 14 डिफरंट डिसेबिलिटीज टोटली एम्पावर्ड आहेत आणि एका डिग्निफाईड प्लॅटफॉर्मवर खूप
सुरेख पद्धतीत काम करत आहेत. इथे स्टाफ 80% हा डिसेबल्ड आहे आणि 20% जे व्हॅलिडेशनसाठी किंवा मॉड्युलर्स जे आहे मॉड्युलेटर्स आहेत ते एबल्ड आहेत. पण ही अपॉर्च्युनिटी पहिले ऑन एन इक्वल राईट त्यांना दिली जाते. इन केस त्यांना काही त्रास नाही झाला पाहिजे किंवा त्यांना काही प्रॉब्लेम झाल्यावर असिस्टन्स मिळाले पाहिजे त्यासाठी बाकी लोक इथे काम करत आहात. पण माझी इच्छा आहे की 100% विथ ऑल 21 नोन डिसेबिलिटीज टेरासीन हे प्लॅटफॉर्म लोकांपर्यंत नेलं गेलं पाहिजे. सो दॅट इट जनरेट्स अन अवेअरनेस की नोबडी इज लेसर और नोबडी इज ग्रेटर. इट इज हाऊ वी सपोर्ट अँड मूव्ह अहेड इन लाईफ टुगेदर. ग्रेट ग्रेट. पण मला आता डॉक्टर सोनम तुम्हाला विचारायचे की नेमकेपणानं तुम्ही हे टेरासीन सुरू करण्यामागचा उद्देश काय? मॅम, आपण इन्क्लुजन खूप ओव्हरहाईप केलं आहे काही मागच्या वर्षांमध्ये. खरं तर आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये इन्क्लुजन हे ऑलरेडी मेन्शन्ड आहे. इट इज द राईट टू एज्युकेशन, इट इज द राईट टू प्रिमाइज. म्हणजे ज्या छोट्या छोट्या रोजमर्राच्या गोष्टी आहेत त्यासाठी आपण आपल्याला वेगळं फाईट करायची गरज नाही आहे बिकॉज ऑफ द कॉन्स्टिट्यूशन दॅट वी हॅव इन इंडिया. आणि ह्या मुलांना तोच स्ट्रगल खूप एक्सटेन्सिव्ह होता. त्यानंतर आय एम नॉट अगेन्स्ट एनी ऑर्गनायझेशन, कारण की खूप ऑर्गनायझेशन्स खूप सुरेख आणि खूप मोठं काम करत आहेत. पण स्टेक होल्डर्स म्हणजे जो एंड युजर जो आहे, एक डिसेबल्ड माणूस किंवा ट्रायबल माणूस किंवा ट्रान्सजेंडर, त्यांच्यापर्यंत त्यांची डिपेंडन्सी संपत नाही आहे. आणि आमचा हेतू हाच आहे की they should be their own entrepreneurs, they should be their own creators of their own life. आणि ते इंडिपेंडन्स किंवा ते एम्पॉवरमेंट देण्याचा उद्देश हा टेरेसीनच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. आय थिंक एव्हरी इंडिव्हिज्युअल हॅज द राईट टू लिव्ह अँड लीड हिज लाईफ ऑर हर लाईफ इंडिपेंडेंटली. आणि टेरेसीनमधून आम्ही बिकॉज इट्स अ रेस्टॉरंट, आपल्याला इथे लेजर टाईम असतो, आपण निवांत येतो, आपण आजूबाजूचे लोक बघतो, आपल्याला तेव्हा लक्षात येतं अरे ह्याला ऐकायला नाही येते किंवा तिला दिसत नाही आहे, पण तरी ती किती सुरेख काम करते. तर हा सोशल इम्पॅक्ट आणि हा अवेअरनेस जो जनरेट करायचा आहे तो बहुतेक दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर झालाही नसता. त्यामुळे आम्ही टेरेसीन हे रेस्टॉरंट फॉर्म करायचं प्लॅन केलं. 4.5-5 वर्षांची रिसर्च आहे. इट वॉज नॉट ओव्हरनाईट अँड खूप सारे हर्डल्स आले. पण टुडे वेन वी सी की आम्ही कशा पद्धतीत ग्रो होत आहोत आणि कशा पद्धतीत लोकांचा प्रतिसाद, पुणेकरांचा प्रतिसाद मिळत आहे, आय थिंक वी आर ऑन द राईट ट्रॅक. आणि गोईंग फॉरवर्ड आय थिंक ही स्ट्रेंथ पूर्ण देशभरातच नाही तर ग्लोबली आम्हाला पोचवायची आहे, असा आमचा हेतू आहे. तुम्ही कृतीतनं डॉक्टर सोनम हे दाखवलंय करून. काही काही वेळेस कसं आपण पुस्तकात वाचतो, कुठेतरी आपण फळ्यावर वाचतो, कुठेतरी ऐकतो, पण जेव्हा कृतीतनं एखादी गोष्ट दिसते तेव्हा ती खूप अमेझिंग आणि कायम इन्स्पायरिंग असते. थँक्यू सो मच. पुढचा प्रश्न हा तुम्हाला कळला असेल की तुमचे आता फ्युचर प्लॅन्स काय? आज आम्ही अराउंड 30 ते 32 फॅमिलीजला एक फ्युचर देण्याचा प्रयत्न किंवा एम्पॉवर करण्याचा प्रयत्न केला आहे. पण माझ्याकडे देशभरातून मुलं येतात, म्हणजे MP वरून, गुजरातवरून, UP वरून कामासाठी. आणि बिंग अ बिझनेस आमचा हाच प्रयत्न राहणार आहे की असे मल्टिपल प्लॅटफॉर्म्स उघडावे ठिकठिकाणी भारतात. आणि मॅक्सिमम मॅनपॉवर, म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की वर्ल्ड बँक म्हणते 3 करोड पीपल आर डिसेबल्ड आणि यंगर पॉप्युलेशनमध्ये ही संख्या अजून जास्त आहे. तर त्यांना अशा प्लॅटफॉर्म्सची खूप गरज आहे वेअर दे गेट टू चूज आणि दे गेट द विजिबिलिटी की त्यांना काय काम करायचं आहे, त्यांना सगळ्यांसमोर राहून काम करायचं आहे. कारण की मॅम आत्तापर्यंत त्यांना इतकं दाबण्यात आलेलं आहे बॅकएंडमध्ये, हाऊसकीपिंगमध्ये किंवा युटेन्सिल्स वॉशिंगसाठी किंवा वेगळ्या वेगळ्या बॅकएंड ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांना नेहमी ऑप्शन्स किंवा अपॉर्च्युनिटी मिळाल्या आहेत. असं फ्रंट एंडमध्ये विजिबल प्लॅटफॉर्मसाठी खूप कमी अपॉर्च्युनिटीज आहेत. आणि आमचा उद्देश फ्रॉम टेरेसीन इज टू हॅव मल्टिपल टेरेसीन्स विथ मल्टिपल डिसेबिलिटीज वर्किंग अक्रॉस इंडिया. कारण की आपण कितीही केलं तरी टू कॉम्बॅट ऑर टू ब्रेक द टॅबू, जो सोसायटल आणि फॅमिलियल टॅबू आहे, त्यासाठी हा प्रयत्न कमीच पडणार आहे. आणि त्यासाठी ही फाईट आज नाही संपत, ही फाईट एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. आणि आय थिंक पुढच्या 10-15 वर्षात आपण एक वेगळं चित्र बघू की आपण एका रेस्टॉरंटमध्ये जात आहोत आणि तिथे सगळे डिसेबल्ड मुलं काम करतात आणि इट इज सो नॉर्मल की तुम्हाला आश्चर्यच वाटणार नाही, अरे इच्छा
हा इथे काम कसं करतोय. सो दॅट होल प्रोसेस इज टू नॉर्मलाइज एनी काइंड ऑफ वल्नरेबिलिटी, टू नॉर्मलाइज एनी काइंड ऑफ सो कॉल्ड डिसेबिलिटी. डायव्हर्सिटी, इक्विटी, इन्क्लुजन हे मिसप्लेस टर्म आहेत सध्या. एका गोष्टीवर डायव्हर्स राहणं किंवा इन्क्लुझिव्ह राहणं ह्यातून हा प्रश्न सुटत नाही आहे. पण गोईंग अहेड हे मिसप्लेस टर्म्स कशा पद्धतीत अवेअरनेस जनरेट करून व्यवस्थित पद्धतीत त्यांना म्हणजे इम्प्लिमेंट करता येईल वेगळ्या वेगळ्या ऑर्गनायझेशन्समध्ये, वेगळ्या वेगळ्या मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये, हा एक माइंडसेट खूप गरजेचा आहे गोईंग फॉरवर्ड. इट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्लॅटफॉर्म अँड इट शुड बी इक्वली ॲक्सेसिबल बाय एव्हरीबडी, वेदर इट इज अ एबल्ड इंडिव्हिज्युअल और अ डिसेबल्ड इंडिव्हिज्युअल. आय थिंक नेशन बिल्डिंगसाठी एकूण एक माणसाची गरज आहे. आणि आपण म्हणू शकत नाही की एक पर्टिक्युलर कॅटेगरी किंवा ग्रुप पुढे जाऊन आपलं नेशन बिल्ड करणार किंवा त्याला एक सुपर पॉवर बनवणार. जसं नरेंद्र मोदींचं स्वप्न आहे की इंडिया शुड बी अ सुपर पॉवर. आय थिंक ॲज वी ग्रो ओल्ड, disability is going to be a part of our journey also. And I think it's high time that we realize that we are going to need assistance, we are going to need help. How sooner we realize and be thankful and be kind to everybody around is the whole motto of our life. And that's what we are trying to do. सो मला वाटतं खूप सुंदर असं तू मार्गदर्शन केलंय. Thank you. Thank you. मित्रांनो, मला असं सगळ्यांना सुचवावंसं वाटतंय की एकदा तरी तुम्ही टेरासेलला भेट द्या आणि विचार करा. तुमचा विचार बदलेल आणि डायव्हर्सिटी, इक्विटी, इन्क्लुजन याचा देखील विचार करा. अंतर्मुख होऊन विचार करा. तर आता मी रोटरी डिस्ट्रिक्ट P1P1च्या वतीने डॉक्टर सोनम तुमची मनापासून आभार मानते. धन्यवाद. तुम्ही आज आम्हाला तुमचा एवढा अमूल्य वेळ दिला आणि तुमच्या पुढील सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते. Thank you. धन्यवाद. Thank you so much, ma'am. Thank you.